पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्ह फ्रंट आणि कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट पाहिलं होतं. यस ऑर नो? हां, चला लक्ष द्या. आता हायजनचं प्रिन्सिपल किंवा हायजनचा कन्स्ट्रक्शनचा वापर करून एखाद्या इन्स्टंटचा जर वेव्ह फ्रंट जर माहित असेल तर नव्या इन्स्टंटचा वेव्ह फ्रंट आपल्याला काढता येतो. त्याच्यावर आधारित इथपर्यंतचा पार्ट आपण पाहिला. आता या पहिल्या सेक्शन मध्ये दोन पॉइंट आपले शिल्लक राहिलेले आहेत. एक आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि दुसरा आहे त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे लाईट येणे आणि परावर्तक होणे. रिफ्रॅक्शनचा अर्थ लाईट येणे आणि दुसऱ्या मीडियम मध्ये चालली जाणे. मात्र या ठिकाणी ज्या काही डायग्राम्स आहेत तर कधी कधी नॉर्मल बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न सरळ सरळ येतो, गिव्ह द नीट रे डायग्राम ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे फक्त डायग्राम काढून दाखवायचे त्यांना आणि डायग्राम त्या ठिकाणी वेल लेबल्ड पाहिजे. 2 मार्क पडतात. प्रश्न जर आला मोठा 3 मार्काला आला किंवा 4 मार्काला आला तर त्या ठिकाणी पूर्ण विचारलं जातं. युजिंग अ हायजन्स प्रिन्सिपल एक्सप्लेन काय रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड स्टेट द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हे सगळंच विचारलं जातं. सीईटी वगैरे मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला डायग्राम विचारणारच नाहीत, त्याचं एक्सप्लेनेशन विचारणार नाहीत. हा सरळ सरळ क्लिअर कट पॉइंट आहे. त्यामुळे हा पार्ट आपल्या सिनॉप्सिसच्या वहीमध्ये जाणारही नाही. म्हणून स्फेरिकल वेव्ह फ्रंटचं कन्स्ट्रक्शन असो किंवा प्लेन वेव्ह फ्रंटचं कन्स्ट्रक्शन असो त्याच्याबद्दल आपण एक वाक्य लिहिलं नाही. कुठं लिहिलं नाही? आपल्या सिनॉप्सिसच्या वहीमध्ये आपण लिहित नाहीये. सिमिलरली डायग्राम ओरिएंटेशन मध्ये जे काही आहे ते त्या ठिकाणी समजून घ्यायचं आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आता मला रिफ्लेक्शन ऑफ लाईट काढायचं आहे आणि ती डायग्राम मला तयार करायची आहे. तर ती डायग्राम तयार करत असताना माझ्याबरोबर पॅरलल तुम्ही देखील काढायची डायग्राम. मी एक एक रेष कशा पद्धतीनं मारतो ते काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. आणि ती एक रेष मारल्यानंतर मी थांबणार आहे, मग तुम्ही मारायची, मग मी पुढे सरकणार आहे. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये वरच्या बाजूला स्पेस लागेल, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी एक रेष काढली, वर स्पेस सोडला, त्याला एक्स वाय आणि हा तो त्या ठिकाणी काय आहे तर रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. तर माझ्याबरोबर काढायला चालू करायचं. मी तुम्हाला सांगितलं की मॅक्सिमम वापर तुमचा मी पट्टीमध्ये तुम्हाला बसवून देत जाईन. नुसत्या स्केलमध्ये तुमचं तुम्हाला जमलं पाहिजे. वर कमीत कमी ह्या रेषेच्या वर कमीत कमी वरच्या बाजूला कमीत कमी एक 7-8 होळी तरी सोडत जा. मी या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा काय काढलाय तर रिफ्लेक्टिंग सरफेस एक्स वाय काढलाय. ओके, लक्ष द्या इकडं. माझ्या हातामध्ये इकडं पट्टी आहे, लक्ष द्या इकडं. तिकडचे उकडगाव, इकडं लक्ष द्या. हा, माझ्या हातामध्ये मी स्केल पकडलेली. स्केल जर अशी उभी धरली तर हे परपेंडिक्युलर होऊन जाईल आणि आडवी धरली तर पॅरलल होऊन जाईल त्याला, त्या रेषेला, सरफेसला. मला ना परपेंडिक्युलर पकडायचं आहे ना पॅरलल पकडायचं आहे. काहीतरी अँगल करायचं आहे, निम्म्याच्या आसपास 45च्या आसपास पकडायचं आहे. म्हणजे याचा अर्थ मी काय करणार आहे, या ठिकाणी अशी पट्टी ठेवणार आहे. काही माझ्या मनाला तशी थोडंसं असं वाकड करून ठेवणार आहे आणि पट्टीच्या दोन्ही बाजूने मी त्या ठिकाणी रेषा मारणार आहे. काय करायचं आहे, पट्टीच्या दोन्ही बाजूने तुम्हाला रेषा मारायच्या आहेत. आता त्या रेषा कशा आल्या पाहिजेत, कशा दिसतील ते मी या ठिकाणी दाखवतो.
असे येतील. बघा बरं, जास्त व्हर्टिकली पकडू नका आणि जास्त हॉरिझॉन्टली करू नका. एक 45 डिग्रीच्या आसपास असावा, 40-45च्या आसपास. पट्टी सेंटरला पकडायची बोटामध्ये, दोन्ही बाजूने रेषा मारून टाकून द्यायचे त्याच्यावर. रे डायग्राम हा शब्द तिथं वापरला जातो युजली प्रश्नामध्ये. रे डायग्राम हा शब्द जर असेल तर ॲरो हे कंपल्सरी मारलेच पाहिजेत, नाही तर पूर्ण डायग्राम चुकली. म्हणून या ठिकाणी याला इथं ॲरो मारतो आणि याला इथं ॲरो मारतो. हे ऑटोमॅटिकली रे डायग्राम तयार होऊ लागली. याला पी म्हणतो, याला क्यू म्हणतो. इथे जे येऊन या XY सरफेसला जिथं चिटकली ती रेषा, त्याला या ठिकाणी ए म्हणतो, तर इथं सी म्हणतो. इथपर्यंत झालं? काही अडचण याच्यामध्ये? ओके, लक्ष द्या इकडं. आता मला पुढं करायचं काय ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. मला त्या ठिकाणी ह्या QC रेषेवर, ओके, ह्या QC रेषेवर ए पासून परपेंडिक्युलर टाकायचं आहे. काय करायचंय? ए पासून परपेंडिक्युलर टाकायचंय. परपेंडिक्युलर टाकायचं म्हणून पट्टीला मी परत माझ्या हातात धरलं. काळजीपूर्वक लक्ष द्या. पट्टीला मी परत माझ्या हातामध्ये धरलं. ह्या पट्टीवर अशा आडव्या रेषेत 1 2 3 4 5 6 7 8 लिहिलेल्या आहेत. त्याच्यापैकी एक रेषा कोइन्साइड करायची QC मध्ये, की ऑटोमॅटिकली पट्टी त्याला काय होऊन जाते? परपेंडिक्युलर. बरोबर आहे का चूक आहे? पण करत असताना त्या ठिकाणी पट्टीची एक बाजू ए ला चिटकलेली असली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी हे असं येईल. पट्टी अशी ठेवलेली आहे, ते एका बाजूनं मारलं, पट्टी तशीच धरायची आणि त्या पट्टीच्या दुसऱ्या बाजूनं पण मारायचं. परत पट्टी इकडे वर आणून ठेवायची आणि परत त्या ठिकाणी अजून एक तिसरं पुढचं मारायचं. काय केलं करतोय मी? पहिल्यांदा काय करतोय? QC वर ए पासून परपेंडिक्युलर टाकतोय. टाकण्यासाठी ह्या पट्टीमधली इंचाची, सेंटीमीटरची कुठलीही एक रेषा या QC मध्ये मिसळून टाकायची. मिसळत असताना ती पट्टी कुठं चिटकली पाहिजे? एला. मग ती रेषा मारायची, पट्टीच्या दुसऱ्या बाजूने दुसरी मारायची, परत पट्टी वर करायची आणि अजून एक रेषा मारायची. मारता येईल? ह्या ठिकाणी दिसणारा अँगल 90चेच असले पाहिजेत. जर नसतील तर त्या ठिकाणी समजायचं आपण चुकलं. पट्टी इथं धरली होती पहिल्यांदा, पट्टी सेंटरला पकडली, इकडून एक मारली, इकडून एक मारली, पट्टी उचलली, इथं ठेवली, ह्याला कोइन्साइड केली, तिकडची एक मारली, संपला विषय. या ठिकाणी याला नाव द्यायचं आहे A1 B1, A2 B2 आणि AB. झालं इथपर्यंत? काही अडचण इथपर्यंत काढण्यासाठी? आता पुढं काय करायचं ते मी सांगतो. पुढं काय करायचं ते मी सांगतो. C पॉइंटला मी पेन्सिल पकडली तर, ओके, आणि अशी पट्टी उभी जर ठेवली तर पट्टीची दुसरी बाजू A पॉइंटला टच होत नाही. बघा बरं, होते का? C पॉइंटला पेन्सिल ठेवायची, ओके, आणि ही पट्टी अशी उभी धरायची आणि C पॉइंटला टच करायची, तर पट्टीची दुसरी बाजू A ला टच होत नाही. नाही होत ना? झाली नाही पाहिजे. झाली नाही पाहिजे, होत नाही, झाली नाही पाहिजे. हा, आता करायचं काय ते सांगतो. आता करायचं काय ते सांगतो. C पॉइंटला पेन्सिल ठेवलेली आहे, पट्टी अशी उभी ठेवलेली आहे, टच होत नाहीये. हळूहळू पट्टीला वाकडं करायला चालू करा, हळूहळू पट्टीला वाकडं करायला चालू करा. एक जागा अशी येईल की ती पट्टी C आणि A ला दोन्हीला टच करेल वाकडं करत असताना. करते का? येस और नो?
तिकडा हो का नाही? हा, ज्या वेळेस ती पट्टी जी ठेवलेली पट्टी आहे अशी वाकडी वाकडी केली, सी पॉइंटी टच होतोय पट्टीला आणि ए पॉइंटी टच होतोय, तिथं पट्टी फिक्स पकडायची. पकडली आणि पट्टीच्या दोन्ही बाजूनं परत काय करायचं? ए ला टच झालं पाहिजे पट्टीची एक बाजू आणि दुसरी बाजू सी ला टच झाली पाहिजे. आणि त्या अवस्थेमध्ये पट्टीच्या दोन्ही बाजूनं 2 रेषा मारून टाकून दिल्या. एक काम करायचं, आता याला ॲरो मारायचं, याला नाव दिलं आर आणि याला नाव दिलं यस. हा, लक्ष द्या. आता मला नंतर काय करायचं ते मी पहिल्यांदा सांगतो, ते समजून घ्या आणि मग परत वापर करा त्याचा. मला काय करायचं आहे, आर ए ह्या रेषेवर सी पासून परपेंडिक्युलर टाकायचं आहे. आर ए वर काय करायचं आहे, सी पासून परपेंडिक्युलर टाकायचं आहे. म्हणून पट्टी कशी पकडणार, पट्टी अशी पकडणार. पट्टीची एक बाजू आर ए मध्ये मिक्स झाली पाहिजे आणि दुसरं कुणाला टच झालं पाहिजे, सी ला टच झालं पाहिजे. पट्टी पथशीच पकडायची आणि पट्टीच्या दोन्ही बाजूने इकडून एक आणि इकडून एक रेषा मारून टाकायची. परत पट्टी वर पकडायची, अजून एक रेषा मारायची. आर ए वर सी पासून परपेंडिक्युलर टाकायचं आहे. नीट लक्षात घे, ही आर ए रेषा आहे. ओके, सी पासून मला परपेंडिक्युलर टाकायचं. ही पट्टी अशी धरली मी, ह्या पट्टीमध्ये रेषा आहेत, त्यापैकी कुठलीही रेषा एक कोइन्साइड केली कुणाला, आर ए ला. करत असताना ही पट्टीची एक बाजू कुठे टच झाली पाहिजे, सी ला, आणि ती रेषा मारायची, लगेच पट्टीची दुसरी बाजू मारायची. याला नाव दिलं डी, याला C1 D1, याला C2 D2 असं म्हणलं. एकाच लेवलला बी आणि डी जर असतील, डायग्राम परफेक्टली करेक्ट. आलं का लक्षात? बी आणि डी जर एकाच लेवलला जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काढलेली डायग्राम परफेक्टली करेक्ट आहे. आणि जर नसेल, डायग्राम चुकली, डायग्रामचे मार्क मिळणार नाहीत. हा, किती जणांचं बी आणि डी सेम लेवलला आलाय, हात वर करा बरं बघू. बी आणि डी एकाच लेवलला आलंय असे हात वर करा. तिकडे देखील ओके, गुड. ज्यांचं आलं नाही त्यांनी आपला कुठंतरी एरर केलेला आहे डायग्राम काढताना, हे समजून घ्यायचं. त्यांनी एकदा चेक करायचं. आलं? लक्ष द्या. आता पुढं काय करायचंय ते, ह्या एक्स वाय ला परपेंडिक्युलर टाकायचं आहे पॉइंट ए वर, म्हणजे हे काढायचं. याला म्हणलं यम. यम ए इज अ परपेंडिक्युलर टू एक्स वाय. ज्याला परपेंडिक्युलर आहे त्याच्यामध्ये एक रेषा मिसळायची कुठली तरी. आता मी तुम्हाला या ठिकाणी ह्या डायग्रामचा शेवटच सांगतो. कंपास घ्यायचा हातामध्ये, कंपास मध्ये एडी एवढा अंतर घ्यायचं. किती? एडी. एडी एवढा अंतर घ्यायचं, ए ला सेंटर ठेवायचा आणि त्या ठिकाणी हा सेमी सर्कल मारायचा. कंपास मध्ये एडी अंतर घ्यायचं, ए ला सेंटर ठेवायचा आणि वरच्या बाजूला सेमी सर्कल मारायचं. आणि हे जे सर्कल मारलंय त्या सर्कलची ही जी रेडियस आहे त्या रेडियसला लिहायचं C/T. आता ते का वगैरे आपण नंतर सांगेन मी. सी काय असते? युजली वेलॉसिटी असते. वेलॉसिटी इंटू टाइम म्हणजे कोण असतं? डिस्टन्स. लक्ष द्या. त्याच्यानंतर हा PAM हा जो अँगल आहे, ह्या अँगलला अँगल ऑफ इन्सिडन्स आय म्हणलं मी. अँगल PAM त्याला आय लिहायचं. सिमिलरली अँगल MAR हा जो काही अँगल आहे, हा अँगल त्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन किंवा आर लिहायचंय.
MAR. एवढं झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला डायग्रामचे 2 पैकी 2 मार्क डायरेक्टली मिळतात. लक्ष द्या आता आणि शांत चित्तानं समजून घ्या की हे काय चाललंय डायग्राम मध्ये. रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा पार्ट तर तुम्ही पूर्वी शिकलेला आहे. रिफ्लेक्शन मध्ये जनरली काय घडतं, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे माहिती आहे आपल्याला, हे झालेलं आहे पूर्वी. ते आपल्याला इथं प्रूव्ह करायचं सगळंच आणि रे डायग्रामचा वापर करून आणि हायजेनच्या प्रिन्सिपलचा वापर करून करायचं आहे. लक्ष द्या इथं आहे काय एक्झॅक्टली. तर लाईटचा एक प्लेन वेव्हफ्रंट आहे, तो येतो इकडं त्या सरफेसकडे XY कडे आणि त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होऊन तो काय करतोय, परत जातोय. ओके, काय वाक्य वापरलं मी. लाईटचा एक वेव्हफ्रंट त्या ठिकाणी येतोय XY सरफेसकडे, तिथं रिफ्लेक्ट होतो आणि रिफ्लेक्ट होऊन तो काय जातो, परत जातो. हे साधं रिफ्लेक्शनचा नियम आहे. आता वेव्हफ्रंट येताना जो दिसतोय हा कुठला वेव्हफ्रंट दिसतोय तुम्हाला, प्लेन. मग आता प्लेन वेव्हफ्रंट जर असेल तर सोर्स कुठं पाहिजे, डिस्टंट सोर्स. बरोबर आहे ना. जर डिस्टंट सोर्स जर पाहिजे असेल तर वाक्य काय होईल, वाक्य काय तयार होईल माझं. कन्सिडर अ प्लेन वेव्हफ्रंट ड्यू टू अ डिस्टंट सोर्स is traveling towards a reflecting surface XY. बरोबर. रिफ्लेक्टिंग सरफेस XY पहिल्यांदा कुठे आहे तो, विथ पोझिशन्स A1 B1 A2 B2 and AB रिस्पेक्टिव्हली, बाउंडेड बाय द रेज. त्याला बांधून टाकले, रेजनी बांधले. बाउंडेड बाय द रेज P and Q. पहिलं वाक्य मी काय वापरलं, लक्ष द्या काळजीपूर्वक. कन्सिडर ए प्लेन वेव्हफ्रंट, कन्सिडर ए प्लेन वेव्हफ्रंट ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स अ रिफ्लेक्टिंग सरफेस XY ड्यू टू अ डिस्टंट सोर्स. डिस्टंट सोर्स मुळे तो ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स अ सरफेस XY विथ पोझिशन. काय पोझिशन्स आहेत, A1 B1 A2 B2 and AB respectively, bounded by the rays P and Q with velocity कोण असेल, C, जी लाईटची वेलॉसिटी आहे. पहिलं वाक्य कळालं काय, त्या वाक्यात अडचण नाही तुम्हाला. काय म्हणतोय मी पहिल्या वाक्यामध्ये की एक प्लेन वेव्हफ्रंट आहे, तो एका कोणापासून तयार झालेला आहे, डिस्टंट सोर्स पासून तयार झालेला आहे. तो ट्रॅव्हल करतोय, कोणाकडे ट्रॅव्हल करतोय, XY रिफ्लेक्टिंग सरफेस कडे करतोय. किती वेलॉसिटीनं जातोय, C वेलॉसिटीनं जातोय. आणि त्याच्या पोझिशन्स कशा आहेत, सुरुवातीला A1 B1 ला आहे, नंतर A2 B2 ला आहे, नंतर AB ला आहे. बाउंडेड बाय द रेज कोण, P and Q. संपला विषय, कळालं. आता हा जो काही प्लेन वेव्हफ्रंट आहे, सुरुवातीला इथं होता, नंतर इथं आला, नंतर इथं आला. तर हा प्लेन वेव्हफ्रंट AB पहिल्यांदा XY सरफेसला टच होत असताना कुठला पॉइंट टच होईल, A. बरोबर आहे का चूक आहे. पहिल्यांदा कोण टच झाला, A पॉइंट टच झाला. B पॉइंट टच झालाय का, नाही. B पॉइंट थोडा अजून ट्रॅव्हल करेल आणि C ला टच होईल. नीट लक्षात घ्या. द वेव्हफ्रंट टचेस टू रिफ्लेक्टिंग सरफेस XY ॲट पॉइंट A इनिशियली. सुरुवातीला कोण टच झाला, A, म्हणून इनिशियली हा शब्द वापरला मी त्याच्यामध्ये. B पॉइंट टचेस टू द पॉइंट C आफ्टर अ टाइम, किती, T सेकंद. T सेकंदानंतर B पॉइंट T ला टच झाला तो. जर तुमची वेलॉसिटी C असेल आणि लागणारा टाइम जर T असेल तर CT काय असेल, अंतर असेल. म्हणजे याचा अर्थ लेंथ BC इज इक्वल टू काय असलं पाहिजे, हे CT.
ओके, काय म्हणलं परत एकदा लक्ष द्या काळजीपूर्वक. कन्सिडर अ प्लेन वेव्ह फ्रंट ड्यू टू अ distant source traveling towards a reflecting a surface xy with a velocity c with a positions a1 b1 a2 b2 and ab respectively, bounded by the rays ap and q. Okay, पुढं the wavefront touches at point a initially, point b touches to point c after a time t second, hence length bc is equal to काय येईल ct. आता आलं लक्षात. इन दिस ड्युरेशन, एवढ्या कालावधीमध्ये टी टाइम मध्ये, आता टी टाइम मध्ये बाकीचे शांत बसलेत का नाही. अकॉर्डिंग टू हायजन्स प्रिन्सिपल the point A start acting as secondary source of light sending out secondary waves. कसा? with the same velocity in the given medium. कारण मीडियम बदललाय का इथं नाही, ज्या मीडियम मधून आलाय त्याच मीडियम मध्ये पाठवायचंय त्याला. म्हणून वाक्यरचना काय वापरणार, इन दिस ड्युरेशन. इथपर्यंत लिहिलं की पुढे काय म्हणणार, इन दिस ड्युरेशन, एवढ्या कालावधीमध्ये. According to Huygens principle, the point A start acting as secondary source of light sending out secondary waves with same velocity in the given medium. Hence CT as a radius and A as a center, draw secondary wave. म्हणून सेकंडरी वेव्ह काढली ती. आता आलं लक्षात. ते सीटी हेच अंतर मी घेतलं इथं आणि या ठिकाणी असं काढलं, म्हणून बी आणि डी कसे पाहिजेत, एकाच लेवलला पाहिजेत. पुढे मी म्हणतो अ टँजंट ड्रॉन फ्रॉम पॉइंट सी टू द सेकंडरी वेव्ह. या सेकंडरी वेव्हला काय काढलाय मी, टँजंट काढलाय. कुठून काढलाय, सी पासून काढलाय. कुठं टच करतोय तो, डी पॉइंटला टच करतोय. द टँजंट ड्रॉन टू द सेकंडरी वेव्ह फ्रॉम पॉइंट सी टचेस ॲट पॉइंट डी. हेन्स CD represents what, रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. कारण सेम फेज मध्ये आहेत ना, कारण याला इथून इथपर्यंत यायला टी टाइम लागला, याला इथून इथपर्यंत याला टी टाइम लागला. मग या दोघांचा फेज कसा असेल, सारखा असेल. म्हणून सीडी काय रिप्रेझेंट करतो, रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट रिप्रेझेंट करतो, विच इज अ मूव्हिंग अवे फ्रॉम द सरफेस XY विथ अ पोझिशन C1 D1 C2 D2 बाउंडेड बाय द रेज R and S respectively. संपली डायग्राम एक्सप्लेनेशन. किती वाक्य घ्यायचे आहेत आपल्याला, ठरलेले 4 का 5 वाक्य घ्यायचे शांत चित्तानं. पहिलं वाक्य काय, येणारं एक्सप्लेन करायचंय. दुसरं वाक्य काय, हे एक्सप्लेन करायचंय. तिसरं वाक्य काय, हे टँजंट बद्दल एक्सप्लेन करायचंय. आणि शेवटचं वाक्य काय, जाणं एक्सप्लेन करायचं. 4 वाक्य. पहिलं वाक्य, हां, कन्सिडर a plane wave front due to a distant source traveling towards reflecting a surface XY with velocity c with positions a1 b1 a2 b2 and ab bounded by the rays p and q. संपलं पहिलं वाक्य. यस और नो. ओके. आता मला दुसरं वाक्य बोलायचं आहे. दुसरं वाक्य कशाशी निगडीत, इथं निगडीत आहे. This wavefront touches initially at point A. Point B touches to point C after a time t second. Hence length BC is equal to CT. बरोबर. तिसरं वाक्य, during this time, according to Huygens principle, the point A start acting as secondary source of light, sending out secondary waves
with the same velocity in the given medium. Hence CT as a radius, A as a center, draw secondary wave. तिसरं वाक्य झालं. चौथं वाक्य, draw tangent to the secondary wave from a point C which meets at point D. These points C and D are in same phase and represent, काय represent करतात? Reflected wave front traveling away from the surface XY with positions C1 D1, C2 D2 bounded by the rays R and S respectively. काय अडचण? आता शेवटचं, draw perpendicular MA to the surface XY. Angle PAM represents the angle of incidence, while the angle MAR represents the angle of reflection. काही अडचण इथं? आता पुढचा कन्सेप्ट, consider two triangles ADC and triangle ABC. दोन ट्रायंगल घेतले. ह्या दोन ट्रायंगल मध्ये काय, लेंथ AC इज इक्वल टू लेंथ AC. दोन्ही ट्रायंगल मध्ये ती कोण आहे? कॉमन आहे, बरोबर आहे. लेंथ BC किती आहे? CT. मग लेंथ AD किती असेल? ती देखील CTच असेल. म्हणजे याचा अर्थ लेंथ BC इज इक्वल टू लेंथ AD इज इक्वल टू CT. बरोबर आहे. आता तुम्ही इथं काय काढलेलं आहे? परपेंडिक्युलर काढला होता. इकडे काय काढलेला होता तुम्ही? परपेंडिक्युलर काढलेला होता. म्हणजे याचा अर्थ काय लिहिणार? अँगल ADC इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू व्हॉट? 90 डिग्रीज. बरोबर. दोन बाजू एक कोन कसे आहेत? सेम. म्हणून हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत? सिमिलर. सिमिलर आहेत. जर सिमिलर असतील तर आता लक्ष द्या, हा अँगल आणि हा अँगल तोही सारखा असणं गरजेचं. मग म्हणजे याचा अर्थ अँगल DAC इज इक्वल टू अँगल BCA, हे दोन्ही सारखे पाहिजेत. आता बघा बरं, हे DAC आहे, हा कोण आहे? हा 90 आहे. हा 90 आहे, हा R आहे. मग हा कोण राहिला त्याच्यातला? 90 मायनस R आला. म्हणजे याचा अर्थ DAC इज हू? 90 मायनस R इज इक्वल टू. आता ऑटोमॅटिकली समजा जर मी इथं असा परपेंडिक्युलर जर काढला असता, हा जर इथं I असेल, हा देखील याच्या बरोबर I झाला असता. हा जर समजा यानं काढला तर हा देखील काय होईल? I. मग हा 90 आहे, त्याच्यातनं I गेला तर हा काय तयार झाला? मग 90 कटलं, I इकडं आणलं, R तिकडं नेलं. संपलं. एवढं लिहिलं, 3 मार्क पडले. डायग्राम काढली, 2 मार्क पडले. खालचं लिहून इथपर्यंत आला, 3 मार्क पडले. आता 4 मार्कासाठी पुढचं, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. पहिला लॉ काय असेल? ड्यूरिंग द रिफ्लेक्शन ऑफ लाइट द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. झालं. दुसरं, हा नॉर्मल आहे,
इन्सिडेंट रे इकडं आहे, रिफ्लेक्टेड रे इकडं आहे, म्हणजे काय लिहिणार? ड्युरिंग द रिफ्लेक्शन द इन्सिडेंट रे and reflected ray lies on either side of the normal. नॉर्मलच्या either side ला, एक इकडं असतो तर एक इकडं असतो, बरोबर? हे दोन. नंबर 3, the incident ray, reflected ray and the normal are in same plane. पडले 4 मार्क. ओके, परत एकदा मी लास्ट आय एम गोइंग टू रिपीट दिस. रिपीट करतोय आणि रिपीट करून मग सिनॉप्सिस मध्ये काही पॉइंट मला इथं पाहिजेत, ते पॉइंट्स मी या ठिकाणी देईन. लक्ष द्या आता परत एकदा काळजीपूर्वक. हा, कन्सिडर अ प्लेन वेव्ह फ्रंट ड्यू टू अ डिस्टंट सोर्स ट्रॅव्हलिंग विथ वेलॉसिटी c टुवर्ड्स अ रिफ्लेक्टिंग अ सरफेस xy with positions a1 b1 a2 b2 and ab bounded by the rays p and q respectively. The wavefront touches to the surface xy at point a initially. Point b touches to point c after a time t second, hence length bc is equal to ct. During this time, according to Huygens principle, the point A start acting as a secondary source of light, sending out secondary waves. Hence, CT as a radius and A as a center, draw secondary wave. Draw secondary wave. The tangent drawn from point C to the secondary wave meets at point D respectively. Hence, C and D are in same phase and represent, काय represent करतात? Reflected wavefront moving away from the surface xy with a position C1 D1, C2 D2 bounded by the rays R and S respectively. Draw perpendicular MA to the surface xy. The angle made by the incident ray with the normal is known as angle of incidence. म्हणून angle PAM is equal to I. And the angle made by the reflected ray with the normal is angle of reflection. म्हणून angle MAR is angle of reflection. हां, पुढे काय म्हणलं मग? Consider two triangles ADC and ABC. या दोन ट्रायंगल मध्ये काय आहे? पहिला पॉइंट, लेंथ AC इज कॉमन. दुसरा पॉइंट काय? लेंथ BC आणि लेंथ AD सारख्या आहेत आणि कोणा इतके आहेत? CT इतके आहेत. आणि त्या ठिकाणी अँगल ADC आणि अँगल ABC सारखे आहेत, ते देखील किती आहेत? 90 डिग्रीज. म्हणून टू ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणून अँगल DAC इज इक्वल टू अँगल BCA. DAC किती आहे? 90 मायनस R आणि BCA किती आहे? 90 मायनस I. म्हणून ऑटोमॅटिकली I इज इक्वल टू R. काही अडचण इथपर्यंत? आता सिनॉप्सिसची वही काढा. मेन हेडिंगला रिफ्लेक्शन ऑफ लाईट. पहिल्यांदा लॉज. द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दूसरा लॉ, the incident ray and the reflected ray lies on lies on either side of the normal. The incident ray, comma, reflected ray and the normal lies in same plane. त्याच्यानंतर खाली काही ॲडिशनल पॉइंट. कुठला? तर लक्ष द्या इकडं. हे येतानाचं हे काय होतं? याला म्हणतो आपण विड्थ, तुमच्या वेव्ह फ्रंटची जाडी.
कुणा इतकी होती तुमच्या वहीत? पट्टी इतकी होती, कारण पट्टी ठेवून दोन्ही बाजूने काढला होतात ना. मग जाडी कुणा इतकी झाली? पट्टी इतकी झाली. इकडचा काढताना देखील कसं काढला होता? पट्टी ठेवूनच काढला होता. म्हणून जाडी कशी आहे? पट्टी इतकी आहे. म्हणजे याचा अर्थ काय? इन्सिडेंट वेव्ह फ्रंट आणि रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट या दोघांचीही विड्थ सेम असेल. म्हणून नेक्स्ट, द विड्थ ऑफ incident wave front and reflected wave front is the same. तुम्ही काय वाक्य वापरलं होतं? येणारा जो इन्सिडेंट रे आहे त्या इन्सिडेंट रेनं नॉर्मल बरोबर केलेला जो अँगल असतो त्याला काय म्हणतात? अँगल ऑफ इन्सिडन्स. परंतु त्यानं जर सरफेस बरोबर केलेला अँगल जर विचारला तर दिस इज व्हॉट? ग्लान्सिंग अँगल. म्हणून ते पॉइंट, द अँगल मेड बाय द इन्सिडेंट रे with the normal is angle of incidence while with the surface it is कोण असेल? ग्लान्सिंग अँगल. म्हणून खालच्या ओळीमध्ये अँगल I प्लस अँगल G इज इक्वल टू 90 डिग्रीज, 90 डिग्री असणं गरजेचं आहे. बरोबर? एवढं माहीत असणं गरजेचं आहे. कशामध्ये? रिफ्लेक्शन मध्ये. काही अडचण रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये? हॅप्पी? थांबायचं मग आज का रिफ्रॅक्शन चालू करू? लगेच करून टाकूत. काय डायग्रामच काढायची. चला डायग्राम काढायची आहे. परत एकदा कागद, पट्टी आपापल्या हातात. रिफ्रॅक्शन आहे म्हणजे याचा अर्थ वरही असेल डायग्राम आणि खाली पण असेल. म्हणून वर एक 5-6-7 ओळी पाहिजेत, खाली 5-6-7 ओळी पाहिजेत. हा सरफेस एक्स, वाय. वर इथं लिहिलं रेअर मीडियम, तर खाली इथं लिहिलं डेन्सर मीडियम. मीडियम बदलल्यानंतर काय बदलते? वेलॉसिटी बदल. म्हणून रेअर मीडियम जर मी वर लिहित असेल तर त्याची वेलॉसिटी मी इथं लिहितो C1 आणि खाली डेन्सर मीडियम लिहिलंय म्हणून त्याची वेलॉसिटी मी या ठिकाणी लिहितो काय? C2. पट्टी वाकडी पकडायची. हे मी सांगत नाही काय का ते तुमचं तुम्ही काढायचं. आता इथपर्यंत आपण काढलेलं आहे. मॅक्सिमम ह्या डायग्राम्स काढण्यासाठी जो काही वेळ तुम्हाला लागला पाहिजे इट शुड बी हार्डली 1 मिनिट. पुढचा पॉइंट. आता इथपर्यंत झालं सगळ्यांचं? यस. चला लक्ष द्या. आता मला या ठिकाणी या XY ला परपेंडिक्युलर काढायचा आहे. ए पॉइंटला हा M, हा N. हे माझ्याकडे हातात पट्टी आहे या पद्धतीने धरलेली. या PA रेषेला मी असं टच करू लागलोय, असं टच करतोय. ए पॉइंटला पेन्सिल ठेवतोय थोडं आणि असं सरळ न काढता थोडंसं वाकडं करतोय. याला थोडंसं वाकडं करून त्या ठिकाणी ही रेषा काढली. ए पॉइंटला पेन्सिल ठेवायची, PA ला पट्टी जोडायची, पुढं पट्टी ठेवायची नीट, हळूहळू वाकडी करायची. थोडीशी, जास्त वाकडी नका करू, थोडी करा. का बर? रेअर मधून डेन्सर मध्ये जात असताना बेंड टुवर्ड्स नॉर्मल. त्याच्यामुळे ही जर पट्टी मी अशी ठेवली, आता काढलेल्या रेषेला अशी जर ठेवली तर या दुसरी बाजू C ला चिटकत नाही. बघा बर. तर लक्ष द्यायचं. आता इथं खरी स्किल आहे. ही पट्टी अशी आहे, चिटकत नाहीये. हळूहळू त्याला पट्टीला सरकवत न्यायचं, C ला चिटकवायचं आणि त्या ठिकाणी ह्या रेषेला पॅरलल
पट्टी चिटकून बसते, वर चिटकून बसते, कधी खाली चिटकून बसते. जर पट्टीला स्मूथली सरकवायचं तिकडं, म्हणजे या रेषेला ही पॅरलल आली पाहिजे. हा आर, हा यस. झालं? हां, लक्ष द्या आता. ए आर रेषेवर सी पासून परपेंडिक्युलर टाकायचं आहे. हा, म्हणून ए आर मध्ये मिसळायची इकडची रेषा आणि दुसरी बाजू सीला चिटकवायची. असं येईल. लगेच पट्टीच्या दुसऱ्या बाजूनं काढलं, लगेच अजून एक काढलं. ए आर रेषेला सी पासून परपेंडिक्युलर टाकायचं. झालं का? हा झाला डी, हा C1 D1, हा C2 D2. तुमची डायग्राम करेक्ट आहे, तुम्हाला परत इथं चेक करता येतं 2 मिनिटांमध्ये, आणि एक्झामिनर तीच गोष्ट पाहतो आणि त्याच्यावर मार्क देतो. BC ह्या लांबीपेक्षा AD लांबी कमी पाहिजे. BC लेंथ पेक्षा AD लेंथ कमी पाहिजे, संपला विषय. लक्ष द्या आता. इथं कंपास घ्यायचंय, कंपास मध्ये AD अंतर घ्यायचंय, ए ला सेंटर ठेवायचं आहे, आणि खालच्या बाजूला सेमी सर्कल मारायचं, वर नाही, डेन्सर मीडियम मध्ये मारायचं. कंपास मध्ये AD अंतर घ्यायचंय, ए ला सेंटर करायचंय, आणि डेन्सर मीडियम मध्ये खालच्या बाजूला सेमी सर्कल मारायचं. आणि त्या सर्कलची जी काही रेडियस आहे त्या रेडियसला लिहायचं इथं C2 इंटू टी. त्या रेडियसला लिहायचं त्या ठिकाणी C2 इंटू टी. PAM हा जो काही अँगल आहे, या अँगलला आपण काय म्हणतो? अँगल ऑफ इन्सिडन्स. बरोबर आहे? तो झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याच्यानंतर RAN हा जो काही अँगल आहे त्याला म्हणतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तिथला आर वेगळा काढला होता मी, इथला आर वेगळा काढलाय थोडासा. तुम्हाला जसा काढू वाटेल तसा काढा. ह्या BC जी लेंथ असेल ती काय असेल त्या ठिकाणी? C1T. या ठिकाणी ही डायग्राम संपते. 2 मार्क झाले. पुढचे 3 मार्क मी उद्या मिळवून देतो.